नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जून महिनाभर कडक उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या पालघर जिल्ह्याला अखेर वरुण राजाने दिलासा दिला आहे। जून महिन्यात जिल्ह्यात एकूण 228 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 29 जून पासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी शेतीसाठी हा पाऊस वरदान ठरत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे। भारतीय हवामान विभागाने 2 जुलैला पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत पुढील 5 दिवस जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे। तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी नाले व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। आज गुरुवारी पहाटे व सकाळच्या सुमारास पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता। मात्र सकाळनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले, अनेक सखल भागात जलमय झाले असून नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। काही रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून ग्रामीण भागातील लहान पुलांवरून पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे। दरम्यान सूर्या नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या उपधरण असलेल्या कवडास धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असून तेथून सुमारे 11,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येत आहे। नदीपात्राजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कडक उन्हामुळे कोरडी पडलेली शेती आता ओलिताखाली आली असून भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे। पारंपरिक तसेच आधुनिक तांत्रिक पद्धतीने भात पेरणी सुरू असून अनेक शेतकरी लावणीपूर्ण मशागतीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत। तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमध्येही पाण्याची आवक वाढल्याने भविष्यातील पाणी टंचाई कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना दिल्या असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून प्रवास करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता जपावी असे आवाहन करण्यात आले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।